हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी आणि ही भाजी आहे ती 7 ते 8 मिनिटांमध्ये फक्त होते। झटपट तुम्हाला भाजी करायची असेल तर ही भाजी तुम्ही नक्की करू शकता। तर माझे जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवलेली आहे आणि 2 चम्मच तेल घातलेले आहे। त्यानंतर तेल गरम झाल्यावरती आपण 5 ते 6 लसूण घेतले आहेत। लसूण आपण ठेचून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात। बघू शकता इथे कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। त्यानंतर इथे मी एक मुळा घेतलेला आहे। मुळाला राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता इथे आता माझं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे भाजी घेतलेली आहे। ती भाजीला मी छान बारीक कट करून घेतलेली आहे आणि थोडीशी हलक्या हाताने चिरडून घेतलेली आहे। असं पाणी येईपर्यंत आपण चिरडून घ्यायचं नाही आहे, थोडंसं हलक्या हाताने चिरडून घ्यायचं आहे आणि सर्व भाजी मिक्स करून मी घेणार आहे। तर आपण भाजीमध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहोत, असंच आपण भाजीला स्टीम करून घेणार आहोत। तिथे माझी मिक्स करून झालेली आहे भाजी। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। आणि प्लीज माझे जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, त्याने मला अजून खूप सारे असे मोटिवेशन मिळेल। तर आता आपण इथे झाकण लावून घेऊयात आणि 5 मिनिटं फक्त भाजीला शिजवून घेऊयात। तर बघू शकता इथे माझी 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण मुळा चेक करून घेऊयात की शिजलेला आहे की नाही ते। तर इथे मी चमच्याच्या मदतीने मुळा चेक करून बघणार आहे। तर बघू शकता इथे मुळा आपला शिजलेला आहे। तर भाजी आपली तयार आहे। थँक यू फॉर वॉचिंग।